अमित शहा यांनी मुंबई दौरा आटोपता घेतल्याची ही मोठी अपडेट समोर येते। पद्म पुरस्कार वितरणाच्या सोहळ्यामुळे अमित शहा यांनी आपला मुंबई दौरा हा आटोपता घेतलाय। तर अमित शहा हे 3 दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती होते आणि आजचा दौरा त्यांनी मुंबईचा आटोपता घेतलाय। अभिषेक मुठाळ आमचे प्रतिनिधी माहिती देतात। अभिषेक, यामिनी दिल्लीत होणारा पद्म पुरस्कार वितरण सोहळा आणि मुंबई आणि दिल्लीमध्ये सध्याची पावसाची परिस्थिती बघता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपला जो मुंबई दौरा आहे तो कुठेतरी आटोपता घेतलेला आहे आणि यामध्ये सध्याला आपल्या या दौऱ्यामध्ये बदल होताना पाहायला मिळत आहे आणि ते लगेच दिल्लीला देखील ते रवाना होताना पाहायला मिळेल। मात्र एकूणच जो आज छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार वितरण सोहळा आहे तो मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहामध्ये होणार होता। मात्र आता तो जो 1 वाजताचा नियोजित कार्यक्रम आहे तो होणार नाही आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा शासकीय निवासस्थानी हा पुरस्कार स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रतिष्ठानला प्रदान करण्यात येणार आहे आणि त्यानंतर अमित शहा हे दिल्लीला रवाना होताना आपल्याला पाहायला मिळतील। त्यामुळे एकूणच जो माधवबाग मधील लक्ष्मीनारायण मंदिरातला जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम सोबतच 1 वाजताचा जो मुंबई विद्यापीठातला स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त होणारा कार्यक्रम आहे तो मुंबई विद्यापीठात न होता आता वर्षा या शासकीय निवासस्थानी होताना आपल्याला पाहायला मिळेल। हा छोटाखानी कार्यक्रम असणार आहे। अगदी अभिषेक, हा दौरा तर त्यांनी आटोपता घेतलाय, पण आपल्याला माहिती आहे अमित शहांसोबत चर्चा करण्यासाठी आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सह्याद्री अतिथीगृहावरती होते। या भेटीच्या संदर्भातले काही अपडेट्स मिळालेत का? नक्कीच आता सध्याला पाहायचं तर दोघंही नेते हे आपल्याला सध्याला रवाना होताना पाहायला मिळत आहेत। आपण सध्याला बघू शकतोय की पोलिसांची देखील इथं मोठ्या प्रमाणात हालचाल होताना दिसत आहे। मुख्यमंत्री हे आता पुन्हा एकदा इथनं रवाना होत आहेत, सह्याद्री अतिथीगृहावरनं आपल्याला रवाना होताना पाहायला मिळतात आणि वर्षा या शासकीय निवासस्थानी आपल्याला जाताना दिसेल आणि तिथे हा संपूर्ण कार्यक्रम आपल्याला होताना दिसणार आहे। एकूणच सगळं हे नियोजन आहे ते आपल्याला होताना दिसेल आणि दोघांची ही जी बैठक आहे ती सध्याला संपल्याचं कळतंय। नेमक्या याच्या संदर्भातल्या ज्या अपडेट असतील ते आपण थोड्याच वेळात प्रेक्षकांना देऊया। अगदी धन्यवाद अभिषेक माहितीसाठी।